जवळजवळ 8-10 दिवसापासून सोशल मीडिया आणि मीडियावर जे बघतो आहे ते अतिशय डोकं चक्रावून टाकणारं आहे आणि धक्कादायक आहे। प्रश्न असा आहे की जे आपण बघतो आहे आणि जे समोर येत आहे त्याच्यातनं असं वाटतं आहे आपल्याला की हा जो अशोक खरात आहे, जो बुवाबाजी करतो आहे, हा काही आठवड्यांचा, महिन्यांचा किंवा वर्षाचा नाही, अनेक वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे। आणि एवढं मोठं त्याचं जे प्रस्थ आहे, त्याची जी माया आहे ते करोडोमध्ये आहे, मीडिया सांगते आहे। बऱ्याच लोकांना त्याची माहिती येत आहे आणि हळूहळू जे आपल्यासमोर येत आहे, तर हा अनेक वर्षापासून चालू असलेला हा खेळ आहे। प्रश्न असा आहे की जे आपण व्हिडिओ बघतो आहे, जे व्हिडिओच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या क्लिपिंगा येत आहेत, त्यामध्ये सिनियर राजकीय नेते ज्यांना समाज खूप रिस्पेक्ट देतो, इज्जत देतो, ते लोकंसुद्धा त्या बाबाजवळ बसलेले आहेत। आणि एखादी चाकणकरबाईबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, कारण हा जो महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चाललेला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। म्हणून फक्त एक चाकणकरबाई, परंतु त्याच्या मागे जे आहेत पूर्ण बॅकग्राऊंड, हे बॅकग्राऊंड एवढं भयावक आहे की तुम्ही जर बघाल ते फोटो जे आता ते नवीन रोज जे फोटो टाकत आहेत, ते अतिशय गंभीर बाब आहे। आणि आता मगाशी जे आमच्या कार्यकर्त्यांनी, अनितच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कोणी कंप्लेंट करणारा जोपर्यंत येत नाही, हा महत्त्वाचा विषय की तोपर्यंत पोलीस हस्तक्षेप करत नाही, त्याच्यामध्ये कोणीतरी पाहिजे कंप्लेंट करणारा। ॲक्च्युली हा अनिसने जे चळवळ चालवली, तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा कायदा पारित केलेला आहे बुवाबाजी विरोधात आणि अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये। तर हे पोलिसांची एक नैतिक जबाबदारी बनते, नैतिक कर्तव्य बनते त्यांचंवालं, की या गोष्टीवर त्यांनी एक सेपरेट, ज्याला आपण म्हणतो की एक कमिटी गठन करून पोलिसांचीच एक गुप्तहेर, की त्यांनी हे जसं साहेबांनी सांगितलं की गल्लीबोळामध्ये त्यांनी या गोष्टीचं की कोण बुवा आहे, कोणत्या पद्धतीनं काम सुरू आहे। आणि लैंगिक शोषण जे सुरू आहे, शब्द म्हणजे जे आपण टी व्हीवर बघतो आहे की कोणत्या प्रकारे कसली ती पूजा सुरू आहे, कारण त्याच्यावर भाकीत करणं किंवा शब्द वापरणंसुद्धा आपल्याला त्याची लाज वाटत आहे। तर अशा प्रकारे जर एवढा घाणेरडपण, म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता की या लोकांनी, म्हणजे ॲक्च्युली जर खरं बोलायला गेले तर असं नका समजा की बुवाबाजी करणाऱ्या लोकांनी, तर राजकारणी लोकांनी, कारण सहभाग त्यांचा त्याच्यामध्ये जास्त आहे। तर डोकं याच्यासाठी चक्रावते आपल्याला की या लोकांनी महाराष्ट्राला, आमचा पुरोगामी जो महाराष्ट्र आहे, जो पुरा भारत फुले शाहू आंबेडकरनं छत्रपती शिवाजी महाराजांवर चालणारा हा पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश चालतो, त्या महाराष्ट्राला या लोकांनी कुठे नेऊन ठेवलं। तर आमचं असं म्हणणं आहे की बरेचसे आमचे जे समविचारी जे संघटन आहेत, त्यांनी डिमांड केलेलं आहे की जे संबंधित आहेत, जे समोर येत आहेत, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, त्यांचे नार्को टेस्ट पण झालेली पाहिजे। आणि त्याच्यानंतर जी करोडो रुपयाची त्यांनी संपत्ती गोळा केलेली आहे, त्या संपत्तीचा एक उच्चस्तरीय कमिटी चांगली स्थापन करून, आयोग स्थापन करून त्या सर्व त्यांचं पितळ उघड पडलं पाहिजे। कारण ही साधारण गोष्ट नाही आहे। फार म्हणजे समाजाला याच्यातनं काय शिकायला मिळेल, येणारी पिढी आमच्याबद्दल हा विचार करेल की आमचे जे पूर्वज आहेत, जे सिनियर आहेत, मोस्ट बसलेले आहेत, त्या या प्रकरणाबद्दल का बोलत नाही आहेत। तर आम्ही अनिसने, महाराष्ट्र कमिटीने विचार केलेला आहे की जेवढ्या समविचारी संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन, जर सरकारने, शासनाने, पोलिसांनी जर व्यवस्थितरित्या हे प्रकरण हाताळलं नाही, तर आम्ही आमच्या समविचारी संघटनांना सोबत घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।